शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। नगर शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे। जिल्ह्यात सुमारे 3000 लहान मोठे सार्वजनिक व खासगी गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली असून उद्या अनंत चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरे, CCTV कॅमेऱ्यासह सुमारे 3500 पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत भिंगारकरांनी लाडक्या गणरायाला निरोप दिलाय। मानाचा देशमुख गणपतीची ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत 16 मंडळे सहभागी झाली होती। मिरवणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। पोलीस अधीक्षक राकेश ओला हे स्वतः मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते। रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती। भिंगारमधील गणरायाचे यंदा 9व्या दिवशी म्हणजे वामन जयंतीला विसर्जन करण्यात आले। सकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते ब्राह्मण गल्लीतील मानाचा देशमुख गणपतीची उत्थापन पूजा करण्यात आली। साविडी टेलिफोन ऑफिस जवळील कॉलनीमध्ये फेरफटका मारत असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 4 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील दोघांनी ओरबडून नेले। साविडी उपनगरातील नवले नगर परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली। दरम्यान ऐन गणेश उत्सवाची धामधूम असतानाही पोलीस प्रशासनाने साविडी उपनगरात ठोस उपाययोजना केल्या नसल्याचं चित्र आहे। मंदा मधुकर रोकले यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभियंता दिनाचे औचित्य साधत इंजिनियर यश प्रमोद शहा यांच्या आर्किटेक्ट इंजिनियर्स सर्वेअर्स असोसिएशन संचालकपदी प्रथम पसंतीच्या सर्वात जास्त भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल तसेच शहा यांची सार्वजनिक कार्याची दखल घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वतः भगवान महावीर 2550 निर्वाण कल्याण महोत्सव महाराष्ट्र शासन अहमदनगर जिल्हा समितीवर निवड केली। या दोन्ही निवडीबद्दल शहा यांचा सत्कार अहमदनगर साविडी उपनगर व्यापारी असोसिएशन व कामधेनू गौ संवर्धन गोशाळा या दोन्हीच्या वतीने अध्यक्ष पैलवान शिवाभाऊ चव्हाण व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला। जुना बाजार येथे जय हिंद तरुण मंडळाच्या वतीने अंथरूण पाहून पाय पसरा या जिवंत देखाव्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले। जय हिंद तरुण मंडळ दरवर्षी जिवंत देखावा सादर करत नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करत आलंय। उत्सवामधून प्रबोधनाचे वेगळेपण ते जपत आलेत। या वर्षी अंथरूण पाहून पाय पसरा या जिवंत देखाव्यातून समाजामधील सत्य परिस्थिती मांडण्याचं काम त्यांनी केलंय। आजच्या तरुणाईला पैशाची उधळपट्टी करत कर्जबाजारी होण्यापेक्षा बचत करण्याचा संदेश देण्यात आला। यावेळी मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विपुल शेटिया, माजी सभापती अविनाश घुले, प्रशांत मुत्ता, राहुल जामगावकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।